तर भावांनो, आज माझ्यासोबत फ्रॉड होता वाचलाय, तर अशी सेम कंडिशन तुमच्यासोबत येऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग सुरू करूया व्हिडिओला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज थोडंसं पोस्ट ऑफिसमध्ये काम होतं, तर आपण निघालो डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये. आणि पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर डायरेक्ट वगैरे काय फॉर्म वगैरे होते ते सगळं भरून झाल्यावर मग त्यांनी म्हटले 2 वाजता या. मग आत्ता वाजले होते 12, सो मी डायरेक्ट गेलो आपल्या कारकडे, थोडंसं बसूया म्हटले. मग काय कारमध्ये थोडंसं बसल्यानंतर 2च्या आसपास वाजल्यानंतर आपण परत एकदा गेलो पोस्ट ऑफिसमध्ये. आणि जे काय आपलं काम होते ते डायरेक्ट कव्हर करून सगळं काम क्लिअर केलं. आणि जाता जाता इथे डाक संग्रहालय म्हणून होतं, ते खूप जुन्या वस्तू होत्या. हे काय टाईपरायटर का वजन काटा असं काय तर होता. आणि शेजारी सुद्धा अजून एक केलं होतं, ते सुद्धा बघू शकता की इथं जुन्या काळातल्या म्हणजे तांब्याच्या ज्या वस्तू ह्या होत्या त्या ठेवल्या होत्या, जे वजनाला वापरलं जातं. मग काय त्यानंतर डायरेक्ट आलो आपण घरी आल्यानंतर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी म्हटलं जरा गॅलरीत उभं आहे, गारावेत मस्त वाटत होतं. मग काय गॅलरीमध्ये एन्जॉय वगैरे करून मी मस्त माझ्या बेडरूम मध्ये बसलो होतो आयफोन बघत. आणि तेवढ्यातच माझ्यासोबत स्कॅम होता वाचला मित्रांनो. तुम्ही बघू शकता जवळपास रात्रीचे 11:15 वाजले आहेत. तुम्ही इथं क्लिअरली बघू शकताय की मला बँक ऑफ इंडियाकडनं म्हणजे स्कॅम म्हणून मेसेज आला होता. म्हणजे हा ॲक्च्युली माझा मित्रच, म्हणजे माझ्या भावाचाच मित्र होता. सो त्याच्या नंबरवरनं मला मेसेज आला होता. आणि मी जस्ट ते स्टोरी चेक करायला गेलो, तर त्यानं स्टोरीला ठेवला होता की बाबा माझा फोन हॅक झाला आहे, तर तुम्ही आलेली लिंक किंवा काय असेल ती ओपन करू नका. तेवढ्यातच माझा म्हणजे सतर्क झालो तेवढ्यात, कारण मी जस्ट ओपन करणार होतो बट तेवढ्यात केली नव्हती मी. तुम्ही क्लिअरली बघू शकता की अशा प्रकारे मेसेज येत होता. सो तुम्ही पण सतर्क राहा, अलर्ट राहा. आणि कोणती आलेली लिंक ओपन करू नका, पहिला कन्फर्म करा ही त्यांनीच पाठवलेली आहे. आणि अननोन आलेली तर अजिबात करू नका. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा अँड बाय बाय.